आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की, भाजपामध्ये आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक, सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये कुरबुरी, राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे, राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट मात्र खुश. आमच्या बाबत इतर कोणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशामध्ये, स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात. यशवंत बँकेमध्ये 112 कोटींचा गैरव्यवहार, बँक गैरव्यवहार प्रकरणी आता गुन्हा दाखल, शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवरती गुन्ह्याची नोंद. महिला मुख्यमंत्र्याची संवेदनशीलता गेली कुठे, ममता बॅनर्जी यांचं महिला अत्याचाराबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य, पीडिता रात्री 12:30 वाजता कशी बाहेर गेली, ममता यांचा संतापजनक सवाल. नांदेडच्या मुदखेड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा, एकनाथ शिंदेंच्या योजना डबाबंद, ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळी कर्जमाफी करू, शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत. ऐन निवडणुकीआधी राजद संकटात, लालू, राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित, रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचं प्रकरण पेटलं. नागपुरात भाजपची बैठक, स्थानिक निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची चाचपणी. महाबोधी बुद्धविहार वादामध्ये सोबत या, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन. गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण, पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता परिषदेमध्ये, परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग गाझा शांतता परिषदेला लावणार उपस्थित. मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी, बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकर यांनी मांडले. लातूर पोलीस करतायत तरी काय, सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा घातला गंडा. पी चिदंबरम यांनी इंदिरा गांधी यांची चूक दाखवली, सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई ही चूकच असल्याची प्रतिक्रिया. सर्दी खोकल्याच्या औषधामुळे आणखी एक मृत्यू, यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू, औषधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये गेले तपासणी. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचे शिंदेंनी पिळले कान, रवींद्र धंगेकर यांनी घेतली महायुतीतल्या वादानंतर एकनाथ शिंदेंची भेट. एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यामध्ये विरोधक आघाडी सक्रिय, ठाकरे गट आणि मनसेचा ठाण्यामध्ये एकत्रित मोर्चा, ठाणेकरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून दिली आंदोलनाची हाक. दिवाळीमध्ये मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव, ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठींमुळे दीपोत्सवावर विशेष लक्ष. काहीही झालं तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, ज्याला शिवी ऐकता येते त्यानंच आमदार व्हावं, मंत्री गुलाबराव पाटलांचा सल्ला. संग्राम जगतापांवर कडक कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. शेतकरी आणि संजय राऊत यांचा संबंध नाही, खासदार सुनील तटकरे यांची राऊतांवर टीका. सरकारला आय लव्ह शेतकरी म्हणावंसं वाटत नाही, बच्चू कडूंची सरकारवर घणाघाती टीका. काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अशोक चव्हाणांची नाव न घेता विरोधकांवर टीका.